राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावं लागलंय। राज्य सरकारनं या रकमेवर दावा न केल्यानं केंद्र सरकारनं ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे। एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे 2154 कोटी रुपये मिळू शकले नाहीत। हा निधी मिळवण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं त्याचा कोणताच पाठपुरावा केला नाही। परिणामी राज्याला मिळणारा 2154 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं दुसऱ्या राज्यांकडे वळवलाय। महाराष्ट्राची मान शर्मेने जाईल इतकं दुर्दैवाने आदिवासी विभागाची दुरावस्था झालेली आहे। निधी मिळत नाही, केंद्राकडून निधी मिळण्याचे साठी प्रयत्न होत नाही आहे, तो निधी वापरता येत नाही। सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये तेच आहे। आज आमच्या मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रश्न आज अनेक महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये आज शिष्यवृत्ती पैसे वेळेवर जात नाही आणि म्हणून मला वाटतं की एकूण एक सामाजिक व्यवस्था याच्याकडे सरकारचं जे लक्ष असायला पाहिजे। मला वाटतं फक्त स्मार्ट सिटी पलीकडे सरकार जायलाच तयार नाही आहे। शहीद मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थिव संध्याकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होईल। कुणाल यांच्यावर उद्या सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे। कुणाल गोसावी ज्या शाळेत शिकले त्या पंढरपूरच्या कुमठेकर प्रशालेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली। कुणाल यांच्या शहीद होण्याचं वृत्त पसरताच संपूर्ण पंढरपूर आणि परिसरात एकच शोककळा पसरली। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले नांदेडचे वीरपुत्र संभाजी कदम यांचं पार्थिव आज नांदेडला पोहोचणार आहे। विमानानं पुणे येथे लष्करी मुख्यालयात आधी पार्थिव आणलं जाईल, त्यानंतर हेलिकॉप्टरनं नांदेड जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी जानापुरीत हे पार्थिव नेण्यात येईल। संभाजी कदम यांना वीरमरण आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे। कदम कुटुंबीय आणि जानापुरी शोकसागरात बुडाली। संभाजी कदम हा यशवंत कदम यांचा एकुलता एक मुलगा होता। आपल्या मुलाला वीरमरण आलं असलं तरी गावातील प्रत्येक मुलानं देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावं अशी प्रतिक्रिया संभाजी यांचे वडील यशवंत कदम यांनी दिली। मला काल 10 वाजता कळाली, एक साहेबांना फोन केला तिकडून, संभाजी कदमचे वडील हा का म्हणजे नको सर म्हणला, मार लागला म्हणजे त्याला, एवढंच म्हणलं। मग पुन्हा मी डबल फोन लावून विचारलं, खरं सांगा मला गोळी लागली म्हणजे। तिसरा साहेबांना फोन केला, ते शहीद झाले। आणि असं मरण येऊ, वीरमरण येऊ। संभाजी कदम यांना जे आज वीरमरण आलेलं आहे त्याबद्दल आमच्या शाळेचे विद्यार्थी म्हणून खूप अभिमान आहे। जेव्हा ते गावामध्ये शाळेमध्ये यायचे त्यावेळेस आल्यानंतर त्यांना खूप छंद होता, शाळेमध्ये यायचे आणि आमच्याशी विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचे आणि त्या ठिकाणी ज्या काही शौर्याच्या गाथा झालेल्या आहेत, सैन्यामध्ये जे काही तिथं त्या ठिकाणी जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्यांना आम्हाला या ठिकाणी ते स्वतः येऊन सांगायचे आणि त्यातून विद्यार्थ्यांना सुद्धा खूप प्रेरणा मिळायची। नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखली आहे। येत्या 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते 2 भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहेत। त्यामध्ये वडाळा ते घाटकोपर ठाणे कासार वडवली पेट्रो 4 हा प्रकल्प आणि विरार वांद्रे उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या उपस्थितीत पार पडेल। मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होतो। या निमित्तानं भाजपचा महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अवयवदानामध्ये महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेट हा पुरस्कार मिळाला आहे। मोदींनी मन की बातमध्ये अवयवदानाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रानं 1 ऑगस्ट रोजी महाअवयवदान अभियान घेतलं होतं, त्याला महाराष्ट्र राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला। राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्तानं आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आली। आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला। आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या जय वाघाचं काय झालं हा मुद्दा अजूनही ताजा असताना देखील वन मंत्रालयानं एक कठोर निर्णय घेतलाय। भंडारा जिल्ह्यातील तब्बल 21,000 हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाला हस्तांतरित करून या वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या वाघांचा अधिवास आणि भ्रमंतींचा मार्ग विचलित होणार असून त्यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे। त्यामुळे या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनी आणि वन्यजीव संस्थांनी विरोध दर्शवलाय। हा आदेश रद्द करण्याची मागणी त्यांनी केली।
गडचिरोली जिल्ह्यात उत्तम वने आणि वन्यजीव यासाठी प्रख्यात असलेल्या आल्लापल्ली वनविभागात वाघाचे शिकार झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय. मुख्य म्हणजे यात वन कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यानं वनाधिकारी हाय अलर्टवर आहेत. या प्रकरणाची सुरुवात तेलंगणा राज्यात झाली. गुड्डूर परिसरात वाघाच्या कातडी आणि नखांचा सौदा करत असल्याप्रकरणी तिथल्या पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं. या प्रकरणाची चौकशी करत असताना तेलंगणा पोलिसांचं एक पथक आल्लापल्ली इथे पोहोचलं आणि अन्य 11 आरोपींनाही त्यांनी अटक केली. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासात या सर्वांना अटक करण्यात आल्याचा दावा वन विभागानं केलाय. देशभरात बेटी बचाव बेटी पढाव अभियान दरम्यान जनजागृती करण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील बोरजवळा इथल्या सरकारी डॉक्टरांनी एक अनोखी शक्कल वापरून या अभियानाबाबत ग्रामीण लोकांमध्ये मुलीचं महत्त्व समजावण्यासाठी आणि बेटी बचाव अभियान या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क भजन कीर्तनाचं माध्यम निवडलं आणि त्याचा त्यांना भरपूर फायदाही झाला. या अनोख्या माध्यमातून एखादी शासकीय योजनेची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यात तिथले डॉक्टर यशस्वी होताना दिसत आहेत. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं नियम धाब्यावर बसवत हजारो लिटर दारू प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील गटारीत सोडली. विशेष म्हणजे यामुळे परिसरात मद्याचा उग्र दर्प पसरलाय. गटारीतून वाहत जाणारं मद्य पुढे थेट परिसरात पाझरत होतं. उग्र दर्पामुळे सायंकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून बाहेर पडावं लागलं. मद्याचे शेकडो बॉक्स बाहेर काढून गटारीत रिकामे केले जात होते. हे मद्य सुमारे 8 वर्षांपूर्वी जप्त करण्यात आलं होतं. या मद्याची विल्हेवाट लावताना त्यातून मानवी आरोग्याला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र धुळ्यात नेहमीप्रमाणे आपल्या अजब कारभाराचा नमुना उत्पादन शुल्क विभागानं पेश करत प्रशासकीय संकुलातच गटारीत मद्य प्रवाहित करून राज्यात आळशीपणाचा पायंडा पाडला. धुळे शहरातील जय हिंद जलतरण तलावाचे गेल्या कित्येक वर्षांपासून विवादास्पद अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आले. आमदार अनिल गोटे यांनी स्वतः या जलतरण तलावाचं अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. सर्व प्रशासकीय यंत्रणा बोलावून आमदार गोटे यांनी हे अतिक्रमण एका झटक्यात काढलं. अतिक्रमण निर्मूलापर्यंत आमदार गोटे स्वतः त्या ठिकाणी तळ ठोकून होते. शहरातून वाहणाऱ्या पाझर नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूनं वाहतुकीसाठी रस्ते प्रस्तावित करण्यात आलेत. या रस्त्यांच्या कामात हे जलतरण तलावाचे अतिक्रमण अडसर ठरत होते. गेल्या 1 दशकापासून हे अतिक्रमण केव्हा काढलं जाणार याकडे धुळेकरांचं लक्ष होतं. अखेर जलतरण तलावाचं अतिक्रमण काढलं गेल्यानं शहरातील इतर अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झालाय. मराठा दलित ओबीसी मोर्चानंतर आज लातूर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षणाची प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या गंजगोलाईतून निघालेला हा मोर्चा गांधी चौक, अशोक हॉटेल, शिवजी चौक मार्गे ईदगाह मैदानापर्यंत निघाला. मुस्लिम समाजाला शिक्षण नोकरीत आरक्षण द्यावं, सच्चर समातीच्या शिफारशी लागू कराव्यात, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये शासनानं हस्तक्षेप करू नये, गौंश हत्याबंदीचा वापर समाजावर अत्याचारासाठी केला जातोय त्यावर नियंत्रण आणावं या प्रमुख मागण्या यावेळी मोर्चेकरांनी केल्या. आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नागपूरच्या शंकरनगर चौकातील क्लाउड 7 बारमध्ये आमदार पुत्रांनी घातलेला धिंगाणा गाजत असतानाच शहराच्या अन्य एका बारमध्ये हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिघोरी उमरेड रोड येथील व्ही2 बारमध्ये घुसून चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी केलेली तोडफोड तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण होतं. चलन विमुद्रीकरणावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलीस विभागानं रोख रकमेऐवजी डेबिट कार्डच्या आधारे दंड वसुली करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेणारे नाशिक पोलीस आयुक्तालय प्लास्टिक मनी घेणारा विभाग ठरलाय. पोलीस आयुक्तांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 12 स्वाईप मशीन घेतल्या असून या मशीनला शहर वाहतूक शाखेच्या बँक खात्याशी जोडण्यात आलंय. शहरातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे हे मशीन देण्यात आलंय तर टोईंगची कारवाई करणाऱ्या यंत्रणेलाही एक मशीन देण्यात आलंय. लोकांनी याचं स्वागत केलं असलं तरी इतर मूलभूत समस्यांबाबत अशीच तत्परता पोलिसांनी दाखवायला हवी अशी मागणी नागरिक करतायत. जुन्या 500 आणि 1000च्या 6 लाखांच्या नोटा बदलून दिल्यामुळे कॅशियरला निलंबित करण्यात आलं. हिंगोलीतला औंढा नागनाथमध्ये ही घटना घडली. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत ओळखपत्र आणि अर्ज न घेताच कॅशियर बाबूराव गुहाडे यांनी नोटा बदलून दिल्या. गुहाडेंविरोधात शाखा प्रबंधकांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल केली. मनमाड रेल्वे स्थानकावर वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात वायरिंगला शॉक सर्किट झालं. त्यातून धूर निघत असल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही प्रवाशांनी या भीतीतूनच गाडीतून उड्या मारल्यानं 2 महिला किरकोळ जखमी झाल्या. मनमाड जवळ अंकाई स्थानकाजवळ ही घटना घडली. जवळपास अर्धा तास गाडी तिथे थांबून होती. मनमाड स्थानकात धूर निघत असलेला डबा वेगळा काढण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी पुढे
पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅननं पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती, मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. पुण्यातील पाषाण येथील संत गोरा कुंभार शाळा गेल्या 3 दिवसांपासून शिक्षकांशिवाय सुरू आहे. सगळे शिक्षक आपल्या मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा परिषदेपुढे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या वादामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणीपुरवठा बंद केलाय. पुण्यात 1200 MLD पेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा ठपका ठेवत जलसंपदा खात्याने ही कारवाई केली. मात्र हा आरोप खोटा असून राजकीय सुडापोटी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही कारवाई केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. त्यामुळे पुण्याच्या पाण्यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बापट साहेबांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला. आमची रोजची पाण्याची जी काय उचल आहे ती 1350 MLD आहे. असं असताना बापट साहेबांनी 1150 MLD देण्याची तयारी दर्शवली. त्याच्यावर बराच वादंग झाल्यानंतर आमच्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी 1250 MLD देण्याचं कबूल केलं आणि ऑक्टोबर नंतर पूर्ण पावसाळा संपल्यानंतर 1350 MLD देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही. पालकमंत्री बापट साहेबांशी सुद्धा बोललो. माझं महापौर म्हणून त्यांना सांगणं आहे की आमचं हक्काचं पाणी आम्हाला पुणेकरांना द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. मुळातच 1250 MLD पाण्यावर आम्ही पुण्यामध्ये जे काही पाणी पुरवठा चांगला देण्याचा प्रयत्न करत होतो, जी 1350 MLD आमची गरज आहे, पण तरीसुद्धा 100 MLD कमी असताना सुद्धा आम्ही पाणी पुरवतोय. पण अशा परिस्थितीत ते आणखीन कमी कपात करायला बघतात. हे मुळात निषेधार्ह आहे असं मला वाटतं. याचा विचार जर श्री बापट साहेब आणि पाटबंधारे विभागाने केला नाही तर आम्ही निश्चित रस्त्यावर उतरू. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार येथील सभेत हल्ला झाला होता. अज्ञात व्यक्तींनी आणि राष्ट्रवादीचेच माजी खासदार संजय पाटील यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता आणि या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 5 जण या प्रकरणी फरार आहेत. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करत म्हसवडमधल्या श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा 4 चाकी रथ मिरवणुकीनं श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज देवदिवाळीला झाली. जवळपास 4 लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री सिद्धनाथ रथोत्सवाला सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून तसंच कर्नाटकातून लाखो भाविक उपस्थित असतात. यावेळी नारळाची तोरणं, नवसाची रंगबिरंगी निशाण रथावर बांधण्याला भाविकांची एकच झुंबड उडते. म्हसवड यात्रेनिमित्त पोलीस आणि प्रशासनानं कडक बंदोबस्त ठेवला होता. जनधन योजनेअंतर्गत खाते असलेल्या खातेदारांना आता अकाउंटमधून महिन्याला 10,000 रुपये काढता येतील अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली. मात्र ही वाढीव रक्कम KYC पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे. KYC पूर्ण नसलेल्या खातेदारांना महिन्याकाठी फक्त 5,000 रुपये काढता येणार आहेत. दरम्यान खातेधारकाला त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल असं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. जनधन खात्यात 65,000 कोटी रुपये जमा आहे. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील खात्यांमध्ये तब्बल 10,670 कोटी रुपये जमा झाले. सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सिनेमा सुरू होण्यापूर्वी देशातील प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवावं लागेल. राष्ट्रगीतादरम्यान पडद्यावर तिरंगा दाखवणं देखील बंधनकारक करण्यात आले. सिनेमागृहात उपस्थित प्रेक्षकांनी राष्ट्रगीताचा आदर राखणं आणि राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं बंधनकारक असल्याचे सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. काही सिनेमागृहात राष्ट्रगीताचा काही भाग वाजवण्यात येतो, हे बेकायदेशीर असून पूर्ण 52 सेकंदाचं राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक असेल. या संदर्भात अभिनेते हर्ष नागर यांनी याचिका दाखल केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.